बोले हम गली के कुत्ते हो, धोबी के कुत्ते, ना घर के ना घाट के, हम किसको बोले और क्या नहीं बोले। तो हम कम से कम 10 साल से यहाँ आ जा रहे हैं। मुझे भी जरा नुस्खा बता दीजिए कि भाई ये रोड वाले क्या बना के मिक्स करते हैं। साला एक बारिश आता है वापस गड्ढा उड्ढा चालू हो जाता है। बारिश के टाइम पे तो सर बहुत तकलीफ होता है सर, बहुत ट्रैफिक का सामना करना पड़ता है सर। तकलीफ बहुत है, बहुत तकलीफ है सर। बॉम्बे जाना छोड़ दिया हमने। देखो बॉम्बे गाड़ी बॉम्बे जाता ही नहीं अभी, क्योंकि जा ही नहीं सकते, 4-4 घंटा ट्रैफिक में लग जाता है ना। कमर में ऐसे झटके लग रहे खड्डे के वजह से, तो स्लो स्लो आ रहे हम लोग, टाइम भी वेस्ट हो रहा है और कमर में भी झटके लग रहे हैं। रास्ते की हालत पूरी ख़राब है। कितने लोग तो एक्सीडेंट होके यहाँ पे गिर जाते हैं। समझो कोई फैमिली अगर बाइक पे जा रही है डबल सीट, तो औरत लोग तो जो पीछे बैठे रहते हैं गड्ढे से पूरा पीछे की तरफ ही गिर जाते हैं। ऐसा मैंने कितनी बार देखा है और मैं खुद यहाँ पे 1-2 बार गिरते बचा हूँ। वसई विरार शहर की हालत कितनी खराब है। अगर आप मुंबई की तरफ ट्रैवल करते हैं, थाना की तरफ ट्रैवल करते हैं, गुजरात की तरफ ट्रैवल करते हैं, तो आपका सबसे ज़्यादा टाइम सिर्फ संघर्ष करने में जाता है। सड़कों की हालत इतनी बदतर है, आप उस पर चल नहीं सकते। कितने लोग बीमार हो जाते हैं और जो बीमार है वो एम्बुलेंस में तड़प कर मर जाते हैं। NH40 से लेकर शहर के अंदरूनी सड़कों की हालत इस तरफ दिखाई, जरा सड़क की हालत दिखाई है, इस तरफ देखिए सड़कों की हालत। लोग कितना संघर्ष करते हैं। लोगों को स्लिप डिस्क की बीमारी हो रही है, कमर टूट जाती है सुबह से लेकर शाम तक अगर वो ट्रैवल करते हैं। इंसानी जद्दोजहद इतनी ज़्यादा है कि इंसान आज एक दिन की रोजी जमा करने के लिए अपनी ज़िंदगी में जो चैलेंजेस हैं वो चैलेंजेस लेके, उसके अलावा जो चैलेंज दे रही है ये हमारे टैक्स पेयर्स हैं। इस तरफ देखिए बहुत सारे लोग खड़े हैं और इसके पीछे भी देखिए बहुत सारे ऑटो रिक्शा वाले हैं। ये ऐसे लोग हैं जो दिन में 1000-500 रुपया कमाते हैं और अपनी रोजी चलाते हैं। उन सब में उनकी गाड़ियों का मेंटेनेंस बढ़ता है, उसी के साथ लोगों की तकलीफें बढ़ती हैं। और यहाँ पे जो लोग खड़े हैं ये पूरा दिन मेहनत करते हैं और ईमानदारी की कमाई खाते हैं और उनको कमाने नहीं दे रही है महानगर पालिका का भ्रष्ट प्रशासन और उनके ये ठेकेदार। हमारे साथ कुछ शिवसेना बीटी के नेता हम उनसे बात करेंगे। सर आपका नाम क्या है, पद क्या है, जरा एक बार लोगों को बताइए। माझं नाव अभिनव पांडुरंग परब, मी एव्हरशाईनमध्ये राहणार आहे। मी शिवसेना शिंदे गटातून शाखा प्रमुख आहे शिंदे गटातून। मी अनेक वेळा तक्रारीसुद्धा केलेल्या आहेत। मी माझ्याबरोबर पेपरसुद्धा घेऊन आलेलो आहे। याआधी तक्रार जेव्हा केलेली तेव्हा कोणी जास्त लक्ष दिलं नाही। मी वालिवच्या रोड डिपार्टमेंटचे जे अधिकारी आहेत त्यांच्याशी पण बोललेलो। मला असं सांगण्यात आलं की पाऊस पडतोय, पण तुम्ही जर का बघितलं तर पाऊस असं वाटतं की फक्त एव्हरशाईन सिटीमध्येच पडतोय। वसंतनगरीला पाऊस पडत नाही, मधुबनमध्ये पाऊस पडत नाही, कारण की तिकडे वेळोवेळी टाईम टू टाईम पॅचवर्क होतं। तुमचे कधी मंत्री येणार असतील तर रातोरात हा जो समोरून जाणारा रस्ता आहे याचं लगेच पॅचवर्क केलं जातं। तर जे 6 महिन्यातून वर्षातून चुकून कधीतरी मंत्री येतात त्यांच्यासाठी बरोबर पॅचवर्क टायमावरती केलं जाते। पण हा जो रस्ता आहे जवळजवळ वसई नालासोपारामध्ये राहणारे, वसईच्या इंडस्ट्रियल एरियामध्ये हायवेवर जाणारे जवळ 90% लोक हा रस्ता वापरतात। आता या रस्त्याची हालत बघा। अशा प्रकारे या लोकांची इकडे दुर्घटनाही झालेल्या आहे। त्या दिवशी एक लेडीसुद्धा इकडे बाईक्स स्किड होऊन पडली। आता तर तुम्हाला दिसतंय ते पॅचवर्क केलेलं आहे। हे कुठलं पॅचवर्क आहे मला सुद्धा कळत नाही आहे। इकडे खड्डे आहेत, पाऊस जेव्हा जास्त पडतो पाणी बाहेर येतं, त्याच्यामुळे तर गाडी चालवणाऱ्या इकडं जजमेंटसुद्धा मिळत नाही, त्यामुळे अपघात होतात। मी स्वतः इकडे 2दा-3दा पडलेलो आहे। मी अक्षरशः पत्र पाठवलेली आहे, PW मिनिस्ट्रीमध्ये पाठवलेलं आहे, रोड डिपार्टमेंटमध्ये पत्र पाठवलेलं आहे। जेव्हा हे तक्रारी पत्र पाठवली त्याच्यानंतर ही कामं झाली। हे नगरपालिकेचं फक्त इथेच नाही आहे, खूप ठिकाणी आहे। आता जवळजवळ काही 1-2 आठवड्याआधी एक घटना घडली जिकडे गलानगरमध्ये एक महादेवाचं जुनं मंदिर ते तोडण्यात आलं। आता ते कशासाठी तोडण्यात आलं, ते अनधिकृत होतं, अधिकृत होतं, रस्त्याच्या मध्ये होतं, नव्हतं, त्याच्याशी आम्हाला काही नाही आहे। पण तुम्ही एक मंदिर तोडू शकता, पण बाकीच्या ठिकाणी जे अनधिकृत बांधकामं झालेली आहेत त्याच्यावरती कोणीही काही ॲक्शन घ्यायला तयार नाही आहे। तुम्हाला ज्या पोस्टवरती बसवलेल्या आहे त्या पोस्टवरती आम्हीच बसवलेलं आहे ना तुम्हाला, बरोबर आहे। तुम्ही आमची मदत करायला हवी, तर आमचीकडे मदत होतच नाही आहे। पहिलं सांगण्यात येत होतं की पहिल्याची जी सरकार होती त्या लोकांनी खूप खाल्लं, 30-35 वर्ष खूप लुबाडलं। ठीक आहे, म्हणून आज आम्ही तुम्हाला जिंकून बसवलेलं आहे तिथे, पण तुमच्याकडून सुद्धा काहीच होत नाही आहे। तुमच्या राज्यामध्ये सुद्धा रस्त्याची हालत आहेत, मंदिरं तोडली जात आहेत। हे रामराज्य बोलतात मोदी साहेब। रामराज्यामध्ये जर का आमच्या महादेवाचंच मंदिर तोडलं जातं आहे तर मग आम्ही कोणाकडे जायचं? बाकीची अनधिकृत बांधकामं का तुटत नाही आहे? आता ते मंदिर अधिकृत होतं अनधिकृत होतं त्याच्यावरती माझं काही टिप्पणी करणार नाही, कारण की मला त्याच्याबद्दल काही जास्त माहिती नाही आहे। पण मंदिर तोडलं ना तुम्ही, ते अधिकृत असो की अनधिकृत असो, पण तुम्ही ते तोडलं। मग इकडे पाठीमागे जी अनधिकृत बांधकामं झालेली आहेत तितकी त्याच्यावरती अजूनही कारवाई का झालेली नाही आहे?
राजू काकांनी जवळजवळ 2 ते 3 वेळा पत्रव्यवहार केलेला आहे, परस्पर जाऊन तिकडे भेटून आलेले आहेत. हे बाजूला तिकडे नगरपालिकेचं ऑफिस आहे, तिकडे परस्पर भेटून आलेले आहेत. त्यांना सांगितलेले अनधिकृत बांधकाम तुम्ही तोडून टाका, पण त्याच्यावरती सुद्धा अजूनपर्यंत काय झालेलं नाही आहे. तलावाचं काम जवळजवळ 6 महिने झाले तसंच पडलेलं आहे. आता आमची गणेश चतुर्थी येते, आता लहान ज्या मूर्त्या असतात आपल्या घरातल्या ठीक आहे, तर तुम्ही एक पॉन्ड बनवून तिकडे विसर्जन करणार, पण मंडळाच्या ज्या 6-6 फुटाच्या 7-7 फुटाच्या गणपती आहेत त्या मूर्ती आम्ही कुठे विसर्जन करायच्या? तुम्ही हे काम केलेलं नाही आहे. तुम्ही आम्हाला ऑल्टरनेट जागासुद्धा दिलेली नाही आहे. आता पावसाळा चालू आहे, 15 दिवसामध्ये गणपती बाप्पा येणार आहेत. गणपती बाप्पाचं विसर्जन आम्ही कुठे करणार? तुम्ही आम्हाला काहीच सांगितलेलं नाही अजूनपर्यंत. तर या प्रश्नांची उत्तरं कोण देणार? सहआयुक्तांना जेव्हा भेटायला जातो मला येऊन 15 दिवसच झालेले आहेत. 15 दिवसामध्ये तुम्ही माझ्याकडून काय अपेक्षा करता? मंदिर तोडू शकतात, मंदिर तोडू शकता. तर साहेब मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे, तुम्ही पदावरती 15 दिवस झाले असतील तुम्हाला येऊन, पण तुम्हाला ऑफिसमध्ये तुम्ही जेव्हापासून आलेले आहात त्याला किती वर्ष झाली? त्या प्रश्नाचं मला उत्तर द्या. वसई विरारसाठी तुम्ही तर नवीन नाही आहात, तुम्ही तर जुनेच आहात ना तिथे. मग 15 दिवस तुम्हाला सहआयुक्त होऊन 15 दिवस झाले असतील, पण तुम्हाला कामगिरी तर माहीतच आहे ना. आता दर 15 दिवस, आता जवळजवळ 3 महिन्यामध्ये मी बघतोय तर दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा सहआयुक्त बदली झालेले आहेत. तर जेव्हा सहआयुक्त बदली होणार तेव्हा मी तक्रारी करायच्या. मी तक्रारी करतो, सहआयुक्त बदली होतो, परत तक्रार करतो, परत सहआयुक्त बदली होतो. तर मग काम कोण करणार? तुम्ही एक माणूस असा ठेवा जो पहिली गोष्ट म्हणजे सत्तेमध्ये आल्यावरती, सत्ता म्हणजे मी हे नाही सांगत पॉलिटिकल सत्ता, बिल्डिंगचा सेक्रेटरी असो, नगरपालिकेचा नगरसेवक असो, कोणी असो, एका पोस्टवरती आल्यानंतर आपण कुठल्या पार्टीला बिलॉंग करत नाही. बरोबर आहे. आपण त्या जनतेसाठी आहोत. बरोबर आहे. मी कुठल्या पक्षासाठी नाही आहे. उद्या मी सेक्रेटरी आहे, माझ्या सोसायटीचा मी सेक्रेटरी आहे, तर मी फक्त माझ्या मित्रांसाठी काम करत नाही, मी माझ्या संपूर्ण सोसायटीचा रिप्रेझेंटेटिव्ह आहे. तसं जे सहआयुक्त बसलेले आहेत, आयुक्त बसलेले आहेत, हे संपूर्ण त्यांच्या विभागाचे आयुक्त आहेत, त्यांच्या विभागाचे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत. बरोबर. त्या लोकांना सगळ्यांचं बघावं लागेल. तुम्ही मंदिर तोडू शकता, पण बाकीची अनधिकृत बांधकामं तुम्ही तोडू शकत नाही. आता तिथे पण ऐकायला येते की नालासोपाऱ्यामध्ये हनुमानाचं मंदिर तोडण्यात आलं, पण त्याच्या बाजूला जे दुसरं अनधिकृत बिल्डिंग तिकडे बाकीचं जे धार्मिक स्थान आहे ती तुम्ही तोडत नाही. कशासाठी तोडत नाही? तुम्हाला कोणाची भीती आहे? तुम्हाला कोणी सांगितलेलं आहे की बाबा आमच्याकडे तोडू नका? कानून संविधान तिथे लागू नाही. तिकडे होत नाही. तिकडे तुम्ही अपीजमेंटसाठी आहात का? तुम्हाला कोणाला खुश करायचं असेल तर आम्हाला सांगा की बाबा आम्ही यांना खुश करतोय, म्हणून आम्ही इकडे काय ऍक्शन घेत नाही, तर आम्ही काय बोलणार नाही. बरोबर आहे. पण आमचा हक्क तरी आम्हाला द्या. हे रिक्षावाले आहेत, किती रिक्षावाले आहेत आज? या ना भाऊ, बोला तुम्हीच बनवलं. यांचं किती मेंटेनन्स द्यावा लागतो त्या लोकांना रिक्षासाठी? सगळ्यांचं मेंटेनन्स वगैरे वाढतात, त्यांची आजार पण वाढतो. इकडे इतकी घाण किती आहे? आता हे बघा, इकडे कचरा केवढा टाकून ठेवलेला आहे. बरोबर, खूप घाण आहे. इकडे घाण आहे इतकी. तिकडे त्या सेक्टर 7च्या इकडे तिकडे घाण पडलेली आहे. सेक्टर 6च्या इकडे आश्रमाजवळ जा, तिकडे घाण पडलेली आहे. तिकडे कचरा कुंडी ठेवलेली नाही आहे. आता आम्ही तक्रार केल्यावरच तुम्ही कामं करणार? तुम्हाला ठेवलेलं आहे त्या पोस्टवरती की तुमच्याकडे कुठल्या तक्रारी, कोणाची तक्रार येता कामा नहीं. रास्ते की हालत बहुत खराब है, हम लोग उस पर आज रिपोर्ट तैयार कर रहे हैं. कुछ आपकी राय बताइए, क्या हालत? 10-10 लाख की गाड़ियाँ खराब हो रही हैं जी. रोड सुधारिए, रोड बनाए. बनाए. गडकरी साहब को क्या कहेंगे? उनके नेशनल हाईवे की भी हालत खराब है. सब बॉम्बे जाना छोड़ दिया हमने. देखो बॉम्बे गाड़ी बॉम्बे आता ही नहीं अभी, क्योंकि जा ही नहीं सकते. 4-4 घंटा ट्रैफिक में लग जाता है ना, तो क्या करेंगे फिर? NH 600 करोड़ का टेंडर दिया था सर बनाने के लिए व्हाइट टॉपिंग. हालत खराब है. महाराष्ट्र को बचाओ, रोड बनाओ पहले. ठीक, धन्यवाद. थैंक यू आपका वैल्यूबल फीडबैक के लिए. टैक्स भर के तो हम तो बोले हम गली के कुत्ते हो, धोबी के कुत्ते, ना घर के ना घाट के. हम किसको बोले और क्या नहीं बोले? ये तो हम कम से कम 10 साल से यहाँ आ जा रहे हैं. हालत यही है. यहाँ का नहीं मैं बोल रहा हूँ, मैं तो रोज देखिए पवई जाता हूँ यहाँ से बाइक से थाना. पवई जाते हैं? हाँ, रोड अभी तो आपने गायब तो बहुत चैलेंज है आपको. चैलेंज का आप भी वहाँ का फोटो आपने बताया था यहाँ. हाँ, कल मैंने दिखा. तो वहाँ का चैलेंज मतलब अब जिंदगी बोलते हैं ना, वो कीड़े के जैसी है हमारी, वो रेंगते रेंगते जाना. और ये रास्ता हम 10 साल से आ रहे हैं, हमारा कमर ही हो गया. और यहाँ किसी को बोलूँ तो मैं तो बोलता हूँ जिसको जो करना रहेगा करे, नहीं करे कुछ फ़र्क नहीं पड़ता है. मगर ऐसा हालत हमसे टैक्स लेता है, हमारा एक दिन लेट होता है तो हमारे पास लाइट कट करने के लिए आ जाता है. एक दिन इनकम टैक्स नहीं भरते, हमको फ़ाइन लगा देता. और इन लोग ये क्या करते हैं, इनको कोई एक बारिश आता है पूरा हो जाता है. पता नहीं, मैं तो बोलना चाहता हूँ जो रोड मिनिस्टर है नितिन गडकरी साहब हैं, वो हमको वड़ा पाव का बताते हैं वड़ा पाव में क्या क्या पड़ता है. मैं उनसे ये पूछना चाहता हूँ कि भाई आप जो कॉन्ट्रैक्टर को देते हो उसका देखते हो कि नहीं देखते हो, क्या मसाला मिलाता है क्या नहीं बनाता है उसका. तो आप फेसबुक पे आके बोलते हो बटाटे में कांदा डालता है तो चटनी डालता है तो क्या टेस्ट आता है.
आपसे मैं पूछना चाहता हूँ कि आप मुझे बताइए कि आप जो कॉन्ट्रैक्टर को ऑर्डर तो दे देते हो बनाने के लिए, आप बोलते हो हमारा काम है सिर्फ रोड बनाना। अरे बच्चा पैदा कर दिया तो उसका देखभाल भी आपको करना पड़ेगा। आप बोलते हो हम स्टेट का नहीं है, हम तो स्टेट का अलग देखता है। तो मैं उनसे वही बोलना चाहता हूँ कि मुझे भी ज़रा वो नुस्खा बता दीजिए कि भाई ये रोड वाले क्या बना के मिक्स करते हैं। साला एक बारिश आता है वापस गड्ढा उड्ढा चालू हो जाता है। हर साल का वही हाल है। हर साल नहीं, हर साल। मैं तो 16 साल से देख रहा हूँ। येतच नाही ना, कंप्लेंट लोकांच्या कंप्लेंट देऊन झाल्या। हा रस्ता आहे ना एवढा बिझी असतो, आता सोपाऱ्यावरून सगळं पब्लिक याच रस्त्याने येते, जाम गाड्या चालतात आणि एकदम डेंजर झालं आहे इथे। या साईडला ना, या साईडला इथं एवढं डेंजर आहे ना, भयंकर डेंजर, तिथून ट्रॅफिक येते आणि सिग्नलची मेन आवश्यकता इकडे, हो मेन आवश्यकता सिग्नलची पण आहे। असं आहे. बघितलं ना तुम्ही उभे आहेत किती गाड्या येतात बघा। बरोबर गाड़ी तो दिवसभर मी बघायला लागलो, कोणतरी सांगता टीव्ही वाले आले, एक कुठला आहे MTV, आप लोग मेट्रो वाला है, मेट्रो मेट्रो वाले। पण हे आहे ना, हे सगळं आपल्या न्यूजला वगैरे दाखवलं पाहिजे, पेपरात पण यांची हे आली पाहिजे, ॲड आली थोड्या पाहिजे। दिवसांनी गणपती बाप्पा पण येणार आहे, हा रस्त्याने येणार अरे बापरे, हा आता गणपती बाप्पा येणार। मी कॅथलिक आहे पण आपण मानतो आहे. आहे ना, बरोबर आहे सर, हाँ. बरोबर आहे. धन्यवाद धन्यवाद। ओके चला। ये सब हम लोग कारपेट का काम करते हो, वही लेके जा रहे हैं। हाँ, रास्ता एकदम खराब है। आगे बहुत खराब है। हाँ तो कमर में ऐसे झटके लग रहे खड्डे के वजह से, तो सिलो सिलो आ रहे हम लोग, टाइम भी वेस्ट हो रहा है और कमर में भी झटके लग रहे हम लोग। अभी आपकी उम्र एकदम यंग आदमी हो, ऊपर से बीमारी हो रही है, तकलीफ होती है ना सर, चलते तो फिर ये गाड़ी झटके मारती है तो कमर में लगता है। एक तो 3 व्हीलर है, वो पलटी होने का भी चांस है, ज़्यादा भगाएंगे अगर तो, इसलिए सिलो सिलो आना पड़ेगा। मेरा नाम सुनील है, मैं रोज़ यहाँ से ट्रैवल करता हूँ, यहाँ से सातीवली जाता हूँ काम करने के लिए। और ये हर साल का यही रोड बनता है, हर साल बनता है और रोज़ इस पर खड्डा हो जाता है बारिश में। जैसे ही पहला बारिश होता है इतना खड्डा आपको दिखाई दे रहा है, ये हर साल हो जाता है। और खाली यही रोड नहीं, यहाँ से लेके आप सातीवली भी जाओगे तो सातीवली वाला भी रोड पूरा का पूरा ख़राब हो चुका है।